वसा जनसेवेचा. येथील शिवारातून 90,000 रुपये किमतीचे 30 क्विंटल हळदीचे बेणे चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली होती. या घटनेला आता जवळपास महिना पूर्ण होत आला असून 30 मे उजळला तरी स्थानिक पोलिसांना चोरट्यांचा छडा लावण्यात यश आलेले नाही. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. विठ्ठल विश्वनाथ भुतेकर वय 44 यांनी पेरणीसाठी राजेश सावजी यांच्या मालकीच्या गोदामात 90,000 रुपये किमतीचे 30 क्विंटल हळदीचे बेणे साठवून ठेवले होते. 4 मेच्या सायंकाळी 6 ते 5 मेच्या पहाटे 5:30 वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी गोठ्याचे कुलूप तोडून हे बेणे चोरून नेले होते. 5 मे रोजी दुपारी या प्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांच्या संथ कारभारावर प्रश्नचिन्ह तक्रार दाखल झाल्यानंतर डोणगाव पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम 334(1) आणि 305 नुसार गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणाचा तपास हवालदार अरुण सानप यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र घटना घडून आणि आज 30 मे उजळूनही पोलिसांच्या हाती कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही. पेरणीचा हंगाम तोंडावर आलेला असताना कष्टाचे बेणे चोरीला गेल्यामुळे पीडित शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण यापूर्वीही हिवरा साबळे येथील गजानन साबळे या शेतकऱ्याच्या शेतातूनही अशा प्रकारचे हळदीचे बेणे चोरीला गेले होते. एका पाठोपाठ एक अशा चोऱ्या होत असताना आणि महिना उलटूनही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर अर्धा शेतकरी वर्ग प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. डोणगाव पोलीस या चोरीचा छडा लावून शेतकऱ्याला न्याय मिळवून देणार का? सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.